नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केल्यानंतर विशाल भोईर याला स्ट्राईकला असेल तो विशाल भोईर आणि नॉन स्ट्राईकला सुद्धा आवेश पाटील आविष्कार पाटील. पहिला चेंडू सामना करेल तो विशाल भोईर. माझे मित्र सियाल कडके आले तसे चाललेत. पाहूया चांगला सामना झाला होता परंतु लखन भोईरांच्या सुद्धा बॅटीला बॉल लागलेत आणि त्यांचे चला पहिला चेंडू चेंडू शिमारच्या 4 धावांसाठी. पाहूया पंचांची कामगिरी करतात ते रितेश भोईर आणि कोण परेश कडके. पहिला चेंडूवर चांगला समाचार घेतोय फलंदाज विशाल भोईर आणि जनतेकडून आपले जे ऑलराऊंडर असतील ना तरी आपले बॉल बी लावण्याचा झाला प्रयत्न करा आपल्याच मॅचेत. आलो पाहूया नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढला धावसंख्या झाली 5. 1 चेंडू 5 धावा. नक्कीच दोन्ही संघांवर दबाव असेल कारण की जो संघ हारेल तो शिकलेसून बाहेर होणार जिंकेल तर पुढच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये आगमन करणार. नक्कीच चांगला चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या वाढली आहे 9. 2 चेंडू 9 आणि बॉल आणायचा बॉल चांगली धावसंख्या 1 ने वाढली धावसंख्या झाली ती 10. 4 चेंडू 10 धावा. नक्कीच चांगला समीकरण झालेलं दिसतोय मला. चला पाहूया पुढचा चेंडू कीपर आमचे कीपर चांगले आहेत. माझी समालोचन आलेला आहे विश्वास पाटील. 5 चेंडू 10 धावा. 5 बॉल पाच चेंडू 11 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सामना करत तो विशाल भोईर. हॅलो माझी पुढची मॅच कोणची छोटी पोरांची आपल्या ब्रेक भेटली की जायचं ब्रेक भेटला की जायचा. चला जे आपल्या अंडर 90 नको त्यांची फायनल नंतर फायनलच्या अगोदर फायनल चिट्ट्या उरतील नंतर नक्कीच याच्यानंतर चिट्ट्या उरतील. तरी आपले शिव शंभूचे जेवढे खेळाडू असतील तरी रेडी राहा कारण रेट देऊ ना 10 मिनिटं आम्हाला पण रेटला टाइम आहे ना. संजय स्पोर्ट्स आणि काना हिरो ठाकूर ना अजित पाटील बोलू टॉस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले त्या 15 टोपीला लागले 5 धावा येतो त्याच्या अंपायर कडे. यावेळेस मात्र संघाकडून दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय आदित्य पाटील. द स्ट्राईक एंडला फलंदाज आविष्कार पाटील. उंचकुरा फलंदाज. पहिला चेंडू
यावेळेस आकुटप्यात चेंडू, चेंडू काहीसा समजला नाही, चेंडू जातो निर्धाव. चांगली विकेट किपिंग ईश्वर पाटील सरांकडून आणि पहिला चेंडू जातोय निर्धाव आदित्य पाटील या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उंच कुरा. दीडचा मारा झाले वाटते उंच करून आता पोरांची मॅच लागेल ना ब्रेकला जायचं आता मध्ये जायचं. यावेळेस पात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, थोडं गचाळ क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र धावा झाल्यात त्या 16. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो रोडपालीचा वंडर बॉय विशाल भोईर. विशाल भोईर स्ट्राईक एंडला फलंदाज वंडर बॉय विशाल भोईर. तर चांगला गोलंदाज आदित्य पाटील. पुन्हा एकदा आकुटप्यात चेंडू, चेंडूला फुल केलाय आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. खणखणीत चौकार विशाल भोईरच्या बॅट मधून चौकार येतो आणि धाव फलकावर धावा लागतात 20 धावा. आता मात्र चांगली फलंदाजी विशाल भोईरच्या बॅट मधून येते ती कैलासवासी संजय पाटील स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विशाल भोईर. वरपीच चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू शरीराला आदलतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू जातोय आणि चेंडू शिवशंभोचे जेवढे प्लेयर आहेत ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. पुन्हा एकदा आकुटप्यात चेंडू, चेंडू लेग साईडला कटवलाय, चेंडू गोळीच्या वेगाने जातो 4 धावांसाठी. खणखणीत विशाल भोईर ब्रँडेड चौकार आणि धाव फलकावर धावा लागल्यात आता मात्र 24. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव फलकावर धावा 24. एक चांगली फलंदाजी म्हणता येईल विशाल भोईरच्या बॅटिंग मधून. शिवशंभोचे कुठले आपले प्लेयर असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचंय. पाणी बिनी पिऊन घ्या रे. यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये आणि झेल सोडलाय. झेल कुणाचा सोडलाय तर झेल सुटलाय वंडर बॉय विशाल भोईरचं. कॅप्टन कूलचं झेल सोडलाय आदित्य पाटीलनं. यावेळेस मात्र निराश करून दिलाय कान्हा हिरू ठाकूर या संघाला, स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर या संघाला. खूप खराब क्षेत्ररक्षण. दोन षटकच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 25. चांगली फलंदाजी विशाल भोईरच्या बॅटमध्ये, चांगला जीवदान दिला सागर पाटील. आता मात्र विशाल भोईरला. माझे मित्र महेश पवार कुठे ते दिसत नाही मॅच हारल्यापासून मला. कुठे गेला? थोडं दुःख झालंय त्यांना, मला असं वाटतंय. येतील ते आवाज ऐकून नक्की येतील मला असं वाटतं. आले 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 सर. महेश पवार सुद्धा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमच्याशी. सकाळच्या 7:45ला आला होता. 12ला स्वप्न दोस्ती झाली. यावेळेस मात्र नौका गोलंदाज येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतो राजेश टेंबे. तिसरा गोलंदाज स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर या संघाकडून. यावेळेस मात्र फलंदाज विशाल भोईर स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज राजेश टेंबे. पुन्हा एकदा पहिला चेंडू. आमचे पंच रितेश भोईर आणि परेश कडके. यावेळेस मात्र वरपीच चेंडू होता, चेंडू गरंगळत जातोय, चेंडू जाणार पण क्षेत्ररक्षणकडे. एक धाव पूर्ण होऊन दुसरी धाव होणार का? यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही संघामध्ये, दोन्ही फलंदाजामध्ये. आविष्कार पाटील ना विशाल भोईर. चांगली फलंदाजी. आता मात्र धाव फलकावर धावा लागतात 27. पहिल्या चेंडू मध्ये 2 धावा खणखणीत खेचून काढल्यात त्या फलंदाज विशाल भोईरनं. आता मात्र पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये 6 धावांसाठी जाणार का? यावेळेस मात्र 6 धावांसाठी षटकार आणि नो बॉल. आणि हा पुढचा बॉल असणार फ्री हिट. वडापाववर बिस्लरी फ्री अशा पद्धतीचा चेंडू. फ्री हिट. पाणी घेऊन जा. यावेळेस मात्र 7 धावा या चेंडूवर मिळाल्यात कैलासवासी
विश्वास पाटील पहा तुम्ही फटके मारले विशाल भोईरने पाणी पित आवेश पाटील. कुणाल पाटील हा क्षेत्ररक्षण एक चांगली झेल पकडला होता मिथुन भोईर यांचा. यावेळेस मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षात ठेवायचा आहे पुढचा चेंडू राजेश टेंबेचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप लांबच लांब अट्टा मारलाय की काय या पद्धतीने फटका मारलाय विशाल भोईरच्या बॅट मधून. ब्रँडेड षटकार येतोय. आता मात्र बॉल सुद्धा गेलाय मला असं वाटतं. यावेळेस मात्र धाव फलकावर धावा लागल्या 40 वैयक्तिक किती 36 धावांवर खेळतोय विशाल भोईर. चांगली फलंदाजी म्हणता येईल विशाल भोईरची. धावसंख्या तरी 40. यावेळेस मात्र धाव फलकावर धावा लागले 40. पुन्हा एकदा चेंडू राजेश टेंबेचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू. यावेळेस वाईटचा इशारा येतो अंपायर रितेश भोईरच्या माध्यमातून. व्हाईटचा इशारा येतोय आणि धाव फलकावर धावा 41. हॅलो पुढचा एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातो निर्धाव. अंपायर काम करतील. फलंदाजाने दबाव टाकू नका अंपायरवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजेश टेंबे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू षटकार जाणार का. यावेळेस मात्र फ्लायटेड षटकार मारलाय विशाल भोईरच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. धाव फलकावर धावा लागल्या 47. 4 बॉल 4. 4 चेंडू झालेत आणि 47 धावा झाल्यात. तिसरा षटक चालू असताना चांगली फलंदाजी म्हणता येईल ती. नक्की जोपर्यंत विशाल भोईर ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत षटकांची बरसात होईल हे नक्की आहे. आणि हा वाईटचा इशारा आलाय अंपायर यांचा. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा आमच्या सोबत जुडलेत महेश पवार. महेश पवार जुडलेत. महेश पवार काय सांगू शकता या फलंदाजीच्या विषयी. आमचं मला वाटतं राजेश टेंबे हा 40+ बॅट्समन आणि बॉलर आहे आणि त्यांच्यावरती जर असं प्रहार केलं तर कुठेतरी आज आमची नाईट मॅच आहे जिथे चिंद्रनला 4था राऊंड आहे आणि नावडा आहे आम्हाला. शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच अमर भगत जरा स्टॅक द्या तुम्ही. काहीतरी कानमंत्र द्या. तुम्ही कानमंत्र दिला तर काहीतरी उपयोग होऊ शकत आहे. 5 चेंडूवर 29 धावा खर्च करतो गोलंदाज. यावेळेस मात्र सगळ्यात खराब गोलंदाजी म्हणता येईल ती राजेश टेंबे या गोलंदाजाचे. 5 चेंडू मध्ये 29 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा शेवटचा चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाणार का आणि गेलाय 4 धावांसाठी कणकण चौकार. आणि एकदा सगळे पोरांनी टाळ्या वाजवायच्या विशाल भोईरसाठी. 50 मध्ये बॅट करायची. इकडे बॅट 52 धावा झाल्यात. किती बॉल 15 बॉल मध्ये 52 धावा काढल्यात त्या विशाल भोईर. चांगली फलंदाजी केलेली विशाल भोईर यांनी. 15 चेंडू मध्ये 52 धावा कुठलेले आहेत. षटकार चौकारांची जी बरसात झालेली आहे ती मला वाटतं कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे ती विशाल भोईर यांनी. टी शर्ट चेंज करा विशाल पाटील. 58. मला वाटतं विशाल पाटीलनी काही जर्सी चेंज केलेली आहे आणि मला वाटतं तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी मिळणार नक्की येतं नक्कीच आहे. तुम्ही कॅप्टन असले ऑनर असले पण जर्सी तुमची 30 पाहिजे ज्या टीम मध्ये तुम्ही खेळता. चला धाव संख्या झाली ती 58. हॅलो ऋषी भोईर होतील कारण अजूनपर्यंत विशाल भोईर ग्राउंड मध्ये आहे. आणि मला वाटतं आमचे जे मित्र रोहित पाटील उर्फ कांबळे तो अजूनपर्यंत स्ट्राईकला उतरला नाहीये आणि मला वाटतं इथे काहीतरी जादू करायला लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती.
थांबा थांबा थांबा, तुम्ही नका बोलू, पंच डिसिजन घेतील. थांबा बाहेरून थांबा. कुणी आवाज देऊ नका प्लीज. बाहेरून कोणी आवाज दाखवू नका, पंच आपलेच आहेत आणि ते सगळे बरोबर डिसिजन देतील. कुणावर अन्याय होणार नाही, असं टेन्शन घेऊ नका तुम्ही. कुणावर अन्याय होणार नाही. पंच डिसिजन तुम्हीच घ्या. थर्ड अंपायर घ्या, कोण पाठवणार आहे पंच तुम्ही डिसिजन घ्या. परेश कडके आणि रितेश भोईर तुम्ही डिसिजन घ्या. थर्ड अंपायर पाठवणार चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पंच टाकू शकता तुम्ही. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बाद होणार का? रनआउट मात्र आउट. आणि बाद विशाल भोईर यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. बॉल महेश परेश खडके बॉल डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती श्रीकांत ठाकूर यांची. आउट आउट. टीम ऑनर विशाल भोईर यांनी नक्कीच 52 धावांचं योगदान दिलं संघासाठी आहे. नक्की